तर चंद्रबाबू नायडू पुन्हा दबाव तंत्र वापरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वाची बातमी, टीडीपी एकूण 6 मंत्रिपद मागण्याची शक्यता आहे। अर्थ, शिक्षण, आरोग्य अशी महत्त्वाची खाती मागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर चंद्रबाबू नायडू पुन्हा दबाव तंत्र वापरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। टीडीपी एकूण 6 मंत्रिपद मागण्याची शक्यता आहे। तर अर्थ, शिक्षण, आरोग्य अशी महत्त्वाची खाती मागण्याचीही शक्यता आहे। आणि अधिक अपडेट घेणार आहोत आपण आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक अपडेट? नाही, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोघेही किंगमेकर ठरणार आहेत या सत्ता संघर्षामध्ये संपूर्ण। आणि आज जरी या 2 महत्त्वाच्या बैठका राजधानी दिल्लीमध्ये होत असल्या तरी चंद्रबाबू नायडू यांच्या गोटातून म्हणजे त्यांच्या पक्षातून टीडीपीकडून ही मोठी बातमी सध्या समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 5 ते 6 मंत्रिपदं जी आहेत ती चंद्रबाबू नायडू हे मागू शकतात। त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, अर्थ ही महत्त्वाची जी 3 खाती आहेत या 3 खात्यांबाबत ते मागणी करू शकतात अशी माहिती मिळते। आणि अजून 3 खाती देखील मागितली जाऊ शकतात। त्यासोबतच लोकसभा अध्यक्षपद देखील मागितलं जाऊ शकतं चंद्रबाबू नायडू यांच्याकडून। आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 14 आणि 19 या काळामध्ये ही तिन्ही मंत्रिपदं जी आहेत ती भाजपनं आपल्याकडेच ठेवलेली होती, एनडीएकडे ठेवलेली नव्हती। प्रामुख्याने चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांची मागणी हीच आहे की पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला होते त्यावेळेला जसं एनडीएतल्या घटक पक्षांना स्थान दिलं जायचं, जेवढी त्यांना जितकी पॉवर दिली जायची, वेटेज दिलं जायचं, तसंच यावेळेलाही दिलं जावं ही त्यांची प्रामुख्यानं मागणी आहे। त्यामुळे 4 वाजता जी एनडीएची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू याबाबतची मागणी करू शकतात। ती आता भाजप नेतृत्व मान्य करते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच धन्यवाद संदीप या सविस्तर माहिती संदर्भात।